पाटील वर्ध्यात थांबलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं कशा पद्धतीनं या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आपण आज भेट द्यायला जाणार आहात, कशा पद्धतीनं तुम्ही ही भेट देणार आहात, काय काय एकूण चर्चा किंवा तुम्हाला जे फोन कॉल्स आले असतील, काय एकूण माहिती? कशा पद्धतीने म्हणजे मी शेतकरी, एक साधा आंदोलन, शेतकऱ्याचा पोरग चाललो. कारण जे संकट उभं राहते, शेतकऱ्यांवरती जे डाव टाकले जाते, षडयंत्र टाकले जाते, हे तुटणं खूप गरजेचं असतं. कारण त्यावेळेस माणसाला सुचत नाही, आंदोलन करणाऱ्याला म्हणा, कोणाला म्हणा, तर सगळ्या बाजूनं राज्यातल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी जर उचलून धरलं तर रस्ता सापडत असतो. आता काय करायचं, त्या भूमिकेतून आमच्या लक्षात आलं की सरकार जर असे डाव टाकायला लागले, इथं तर आता खूप अटीतटीचा सामना आहे आणि इथं बिकट वेळ आली तर आपण ताकदीनं उभा राहिलं पाहिजे म्हणून निघालो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केला होता. यासोबतच विविध राजकीय सामाजिक संघटनांनी सुद्धा पक्ष जाहीर केला होता. अशामध्ये मोठे नेते जे समोर यायला पाहिजे होते ते समोर आले नाही अद्याप. त्यात शरद पवार असतील किंवा आणखी काँग्रेसचे काही मोठे नेते असतील. बघा, आंदोलन उभा करताना कोणाच्या कागदाच्या पाठिंब्यावरती चालत नाही. आंदोलन उभा करताना कोण आपल्यात येईल म्हणून चालवायचं नसतं. एखादा खूप मोठी गाडी घेऊन आला, तो खूप चांगला दिसतो, चष्मा लावतो म्हणून आपण आंदोलन चालवायचं नसतं. आपण जिद्दीनं आंदोलनात उभा राहायचं असतं. आपल्याला वेदना असायला लागतात, समोरच्या कोणते प्रश्न आहेत त्याच्याबद्दलच्या आपल्याला त्याची जाण पाहिजे, आपण त्याच्यातून आलेलो पाहिजे. तर नागपूरवरून 6 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी रवाना होणार आहे. बच्चू कडूंसह जानकर, शेट्टी आणि नवले रवाना होतील.